सगळ्यांना भेटलो, पण तुम्हाला भेटायचं राहून गेलं. तुम्हाला झोप लागली होती ना, म्हणून त्रास नाही दिला. थँक्यू. तुम्ही मुली एवढं सगळं करताय माझ्यासाठी, त्याबद्दल खरंच थँक्स. खूप खूप थँक्स. जिजू, परत थँक्यू वगैरे बोलू नका. अहो, परका झाल्यासारखं वाटतं. आणि तुमच्यासाठी नाही करणार तर मग कोणासाठी करणार? इतकी ट्रेनिंग केली आहे, तर काहीतरी उपयोग होऊ द्या. बरं, नाही म्हणणार थँक्स. तुम्ही ना माझ्यासाठी एवढं काय काय करताय की माझ्या 2 बहिणी आहेत ना, संपदा आणि कीर्ती, त्या दोघीच नाही आहेत फक्त, या सुद्धा माझ्या सगळ्या बहिणी आहेत असं वाटतंय मला. मग तुम्ही बिलकुलच टेन्शन घेऊ नका दादा. अगं, तुम्ही सगळ्याजणी आत का नाही बसलात? बाहेरच इतकं छान वातावरण होतं म्हणून आम्ही सगळ्या बाहेरच थांबलो. तसं नाही, तुम्ही आत बसला असतात तर सगळ्यांनाच बरं वाटलं असतं. तुम्ही रात्रभर इतकं बरंच काय काय केलं माझ्यासाठी. मी बाहेर यावं या सगळ्यातून म्हणून तुम्ही प्रयत्न खूप करताय. कुणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये की काय झालं होतं. सगळ्यांना त्या मुलीचंच खरं वाटतंय. अहो, असं काय करताय? तुम्ही पण आमचे जिजूच आहात आणि कोणाचा जरी विश्वास नसला ना तरी आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे बरं का. बरं, काल तुम्ही म्हणालात की तुम्हाला हे सगळं कळलं, पण कसं कळलं? काय झालं? शिवा, आम्ही जसं तुला ओळखतो ना तसं जिजूंना सुद्धा ओळखतो. आणि जेव्हापासून ट्रेनिंग सुरू झालंय तेव्हापासून तर माणसांना आम्ही लगेचच ओळखायला लागलो. आणि एक मुलगी म्हणून कळतं की कुठला व्यक्ती करू शकतो आणि कुठला नाही. आणि ती मुलगी ज्या पद्धतीनं बोलत होती ना त्यावरून कळत होतं की ती खोटं बोलतीये. हा, आणि त्यामुळेच आमचा आशू जिजूवरती पूर्ण विश्वास आहे. ते असं कधीच करणार नाहीत. आणि कोणी काही म्हणो, आम्ही आहोत तुमच्यासोबत. त्या मुलीनी ना सगळ्या जगाला माझ्या विरुद्ध केलंय, पण बघ शिवा, माझ्या बरोबर कोण उभं आहे. मी बोर्ड मीटिंगला जाणार. आणि कीर्ती, तू जे म्हणतेस ना की काही निर्णय डिसिजन्स घ्यावे लागतात, तर असं काही नाही. काही गोष्टींना वेगळे सोल्युशन्स पण असतात. आई, हे बघ, आपण सगळे इमोशनल होतो. कीर्ती बाई, तू नको जाऊ ग मीटिंगला. शिवाला जाऊ दे, ती सांभाळून घेईल सगळं. मी मुलगी आहे तुझी. पण हे मुलगी असण्याविषयी नाहीच आहे. हा आशूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि आशू दोषी म्हणून सिद्ध व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. मग हिला जमणार आहे? हिला एक इंग्लिश पुस्तक वाचायला दिलं ना तर ततपप होईल हिची. तेच धडे महत्वाचे असतात ना, ते आयुष्याने खूप शिकवलेत मला. मी हँडल करेन बरोबर सगळं, ठीक आहे? आणि जर हँडल करता आलं नाही तर मी या घरात पाऊल ठेवणार नाही. शब्दाला पक्की राहशील ना? तुम्हाला तर माहितीच आहे, शिवा दिलेला शब्द मोडत नाही. आशू, हे बघ, तू नको काळजी करू, मी सगळं व्यवस्थित करेन. मला माहिती आहे शिव. काका, शिवा, तुम्हाला जे वाटतंय ते करा. तुम्हाला जो योग्य डिसिजन घ्यायचा आहे तो घ्या. कसा आहे आशुतोष? घरी कसे आहेत सगळे? भाऊ, सीताई? बरेत. आणि शिवा, ती कशी आहे? ती पण बरी आहे. गुरुजी, आयुष्यात एक खूप मोठं संकट आलंय. सगळं ठीक होईल, देवावर विश्वास ठेव. विश्वास आहे माझा, पण गुरुजी, मला आणि शिवाला ना सारख्याच्या संकटांना सामोरं जावं लागतं. काही ना काहीतरी होतं आणि मग संकट येतं. आम्ही त्यावर मातही करतो, पण पुन्हा एक नव्याने प्रॉब्लेम उभा राहतो. हे असंच चालू राहणार का सतत? संकट तर येतच राहणार, पण मला सांग, या सगळ्यात तुमचं नातं कसं टिकून आहे? सॉलिड आहे. आमचं नातं खूपच स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच कदाचित या संकटांना सामोरं जायची ताकद आम्हाला मिळते. वा, संकटात जर तुम्ही एकमेकांसोबत उभं राहत असाल आणि यामुळे तुमचं नातं घट्ट होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. कसं आहे, देव आपली परीक्षा प्रत्येक पावलावर पाहत असतो आणि आपल्या लोकांसोबत कसं राहतो यावर निष्कर्ष निघत असतो. आणि तो जर निघाला तर असं समजायचं अर्ध संकट टळलं.
काय भाई? कोण तुम्ही आणि इथे काय करताय? चला निघा सगळ्यांनी. आम्ही उठणार नाही. तुम्ही आशुतोष देसाई यांच्यावर अन्याय करताय. हे बघा, तुम्ही आता इथून गेलात नाही ना तर मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल. थांबा थांबा थांबा. लक्ष्मण सर, कोण आहेत या मुली आणि इथे कशा आल्या? आम्ही इथे आशू सरांसाठी आलो आहोत. हा काय प्रकार आहे? हे बघा, तुम्हाला जे काही प्रश्न पडले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिवा दे. ओके शिवा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या मुली कोण आहेत, तर ह्या मुली देसाई ऑटोमोबाईल्सच्या नवीन बोर्ड मेंबर्स आहेत. काय? कसं शक्य आहे हे? लक्ष्मण सर काय बोलताय तुम्ही? काय थट्टा करताय का? काय चाललंय हे सगळं? आम्हाला काहीही कळत नाहीये. थांबा थांबा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार तुम्हाला. हे बघा, अहो तुम्ही जे म्हणताय तेच करतोय आपण. कंपनीच्या हिताचाच विचार करतोय. तुम्ही आम्हाला काढताय का? एकदम बरोबर ओळखलात तुम्ही. हे बघा, हे तुम्ही करू शकत नाही. आम्ही इथे खूप वर्षापासून काम करतोय आणि आमच्याशिवाय या कंपनीचं काही होऊ शकत नाही. एक मिनिट. अरे काय मस्करी चालली आहे का? आणि लक्ष्मण सर, तुम्ही हे असं करताय? अहो, आम्ही या कंपनीचे बोर्ड मेंबर्स आहोत. हो, असं कसं? तुम्ही सगळे आत्ता म्हणालात ना आपण आशूला काढून टाकूया, पण मी तुम्हालाच काढून टाकलं.